सगळ्यात महत्वाचं आज आपण घेतो डीएक्सन कल्चर. तर डीएक्सन आपण का आलोय आणि आपल्यासाठी काय करायचंय? तर डीएक्सन आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन करण्यासाठी आलंय. फक्त परिवर्तन करण्यासाठी आलंय, तर आपण त्याला समजून घेतलं गेलं पाहिजे एक्झॅक्ट डीएक्सनचा रोल आपल्यासाठी काय असणार आहे. आणि हे करण्यासाठी कंपनी आपली काय मदत करते, डीएक्सनचं कल्चर काय. जसं आपण बघितलं की समजा आपल्या हिंदू धर्माचं एक कल्चर असेल, बौद्ध धर्माचं कल्चर असेल, मुस्लिमांचं कल्चर असेल, किंवा एखाद्या गावाचं कल्चर असतं, शहराचं कल्चर असतं. तसं डीएक्सनचं सुद्धा एक कंपनी आहे, तिचं एक कल्चर असतं. तर ते कल्चर काय ते आपण समजावून घेऊया. सगळ्यात महत्वाचं, डीएक्सनची पहिली गोष्ट म्हणजे आपला जी व्यक्ती आहे ज्यांच्यापासून डीएक्सन बिल्ड झाले ते डॉक्टर लिम सर. आणि यांनी जगाला एक कन्सेप्ट सांगितलाय, टू हेल्थ वेल्थ आणि हॅपीनेस. म्हणजे आरोग्य. आरोग्याची समस्या ही अख्ख्या ब्रह्मांडामध्ये कुठल्याही देशामध्ये असणारच आहे. ओके. आणि आता त्याची वानवा अख्ख्या जगात जाणवतीये. दुसरी गोष्ट, वेल्थ. पैसा लोकांना अपुराच पडणार आहे आणि असा कुठलाच माणूस तुमच्या आजूबाजूला नाहीये, आपण स्वतः पण नाही, की ज्याला पैशाची गरज नाही, त्याला आरोग्याची गरज नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे समाधान. आता बघा, आपण बोललो कशाबद्दल? आरोग्याबद्दल. आपण बोललो पैशाबद्दल. आपण बोललो समाधानाबद्दल. या तिन्हीच्या तिन्ही गोष्टी आपल्या घरात आहेत का? तर नाहीयेत. नक्कीच नाहीये. कोणाच्या घरात नाहीये? कोणाच्याच घरात नाहीये. म्हणजे आरोग्य नाहीये, मुबलक पैसा पण नाहीये आणि समाधान पण नाही. मग लोकांच्या घरात काय आहे आता? लोकांच्या घरात आहे आता आर्थिक चणचण, त्याच्यानंतर चिंता, आरोग्याची काळजी, पोरांच्या भविष्याची चिंता, आपलं कसं म्हातारपण असणार त्याची चिंता. या सगळ्यातनं मुक्त करण्याकरता आपले डॉक्टर लिन यांनी आपल्यासाठी कन्सेप्ट आणलाय. आणि हा जर कन्सेप्ट तुम्ही अंगीकारला, तर हा तुमच्या लाईफमध्ये परिवर्तन घडवेल. फक्त गंमत काय झाली, मी सांगतोय लोकांना हेल्थ वेल्थ हॅपीनेस, अरे ते मलाच नाहीये. मला अगोदर ते मिळवायचंय, मला अचीव करायचंय. मी करत करत ते लोकांना आपल्याला सांगत जायचंय. तर सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला स्वतःला डीएक्सन मय व्हायचंय. डीएक्सन मय म्हणजे जेव्हा शेतकरी रानात जातो तो शेताचा असतो, तो शेतकरी झालाय. नोकरीला गेलेला माणूस तो नोकरीचा झालाय, 8 तास तो नोकरीचाच आहे. ओके. किंवा एखाद्या लेडीचे संसार सुरू केलाय तर ती त्या घराचीच आहे, म्हणजे त्या घरासाठी तिने वाहून घेतलंय. त्या घरावरती काय प्रसंग येऊ दे, अडचण येऊ दे, आजारपण येऊ दे, ते घर माझं आहे. ओके. ते मिस्टर माझे, ती बायको माझी आहे, ते घराचे प्रॉब्लेम माझे. तशी डीएक्सन कंपनी ही माझी कंपनी आहे. म्हणजे मी आता कुठल्या कंपनीसाठी कामाला जात नाही, तर आप डीएक्सन में है और डीएक्सन आपसे है. एकमेकात मिसळून जायचं. आणि डीएक्सन काय आहे? मिलेनियर बनने की कुंजी. म्हणजे तुम्हाला मंथली लखपती, महिन्याला ₹1,00,000 सांगतो मी तुम्हाला, महिन्याला ₹1,00,000 मिळवणारी चावी माझ्या हातात आली आहे. मग एवढं जर माझ्या हातात ₹1,00,000 मला कोण देताना असा विचार करतोय की मला तुमचं शिक्षण माहित नाही, मला तुमच्या घरची परिस्थिती माहित नाही, तुमचा बायोडाटा माहित नाही, पण तुम्ही सगळेजण याच्यामध्ये प्रत्येकाला हक्क आहे की ते ते कमवायचं आणि आपण त्याच्यामध्ये नक्की येऊ शकतो. हेल्थ वेल्थ और हॅपीनेस को जन जन तक पहुंचाना है. म्हणजे प्रत्येक घरामध्ये आरोग्याच्या समस्या, पैशाची चणचण आणि समाधान द्यायचं काम कुणाचं आहे? आपलं आहे. ते आपण आहे सोशल व्हॉलेंटियर. काही लोक आपण बघतोय की नाही, म्हणजे आपण आर्ट ऑफ लिव्हिंगला जातोय तर व्हॉलेंटियर्स असतात. आपण देवस्थानला जातो गावाच्या मध्ये, आपल्या एक छातीवरती बिल्ला मारतात, हा देवस्थानमध्ये यात्रेकरू आले त्यांचे तुम्ही व्हॉलेंटियर, गावाला काय कमी पडतंय, कमी जास्त पडतंय ते बघा. आपण लग्नात बघतो, आपण 10-5 लोकांना सांगतो बाबा काय कमी जास्त पडलं तर मदत करा. तसे आपण आहोत व्हॉलेंटियर. म्हणजे आपण अनेक लोकांना मदत करण्यासाठी आलोय आणि ते करता करता आपला पण रोल 100% प्ले होणार आहे. त्याच्यामुळे घराघरात मला संदेश घेऊन जायचंय. डीएक्सन आपला धर्म झालाय, तसा धर्माचा प्रचार आणि प्रसार केला जातो. तुम्ही बघितलं का, मुस्लिम लोक जमातीमध्ये जातात, ख्रिश्चन लोक जातात, त्यांचा धर्माचा प्रसार करायला जातात. आता हिंदू आजकाल जात नाहीत कुठं, पण ते जायला पाहिजे. तसं प्रत्येकाला डीएक्सन माझा धर्म आहे, माझा रिलीजन आहे, डीएक्सन काय आहे समजून सांगण्याकरता मला घराघरापर्यंत जायचंय. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे? स्वास्थ्य विश्वसनीय, किफायती और स्थायी होणार आहे. म्हणजे मला परमनंट आरोग्य पाहिजे, टेम्पररी सारखं सारखं मी आजारी पडणार नाहीये. मला निरोगी राहायचंय, निरोगी मला लोकांना ठेवण्यासाठी मदत करायची.
दुसरी गोष्ट, माझ्या आयुष्यातली सगळी स्वप्न साकार होण्यासाठी मला जेवढा बक्कळ पैशाची गरज लागते, मला कुणापुढंच हात पसरायचा नाही. मला बँकेची लोन काढायची गरज नाही बसली पाहिजे. माझ्या बोनस स्टेटमेंट मधनं सगळी कामं करता आली पाहिजे आणि मला भरभरून लोकांना पण देता आलं पाहिजे. म्हणजे तुमच्याकडे धनबी स्थायी होणार चाहिए. परमनंट पैसे पाहिजे. 10 तारखेला पगार येतो आणि 10 दिवसात संपतो, तसला नाही पाहिजे मला. रोज पैसा हातात पाहिजे. आणि आप खुशियां अपने आसपास के लोगों के साथ बटणीचे, म्हणजे तुम्हाला जे मिळालंय ते तुम्हाला प्रत्येकाला देता आलं पाहिजे. हे आहे डीएक्सएन. असं डॉक्टर पण करत नाही, असा कंपनीतला पण माणूस करणार नाही, पण आपण हे सगळ्यांना ते देऊ शकतो. बर, आता गंमत बघितली का? म्हणजे आता आता या डीएक्सएन कंपनीचा कारोबार जर तुम्हाला बघायचा झाला नेटवर्किंगचा, तर डब्ल्यूएचओ काय म्हणतं की आजपासून मार्केट कसं वाढत चाललंय बघा. US$ 80 बिलियन इन द इयर ऑफ 2000, म्हणजे 2000 साली ह्या नेटवर्क मार्केटिंगचा किती टर्नर होता? 80 बिलियन. 1 बिलियन म्हणजे एकावरती 9 शून्य, म्हणजे 100 कोटी रुपये. म्हणजे 100 कोटी, 800 कोटीचा बिझनेस 2000 साली होता. 200 बिलियन म्हणजे काय झालं? 200 बिलियन म्हणजे 200 × 100. 200 × 100 म्हणजे 2 लाख US$ बिझनेस 2008 मध्ये होता. आणि असं सांगितलं जातं की 2050 सालापर्यंत याचा बिझनेस जाणार आहे जवळपास 50 ट्रिलियन. 1 ट्रिलियन म्हणजे एकावरती 12 शून्य. 50 वरती 12 शून्य जर तुम्ही काढली तर किती झाले? ते 50,000 करोड US$ झाले. एवढा बक्कळ पैसा नेटवर्किंगच्या माध्यमातून लोकांच्या घरात जाणार आहे, नोकरी करून नाही मिळणार आहे. आणि हा जर पैसा सगळ्यांच्याकडे वाढत वाढत गेला तर आपलं सगळ्यांची आबादी आबाद होणार आहे. कारण आता अमेरिकेमध्ये 15% लोक MLM करतात, मल्टी मार्केटिंग. भारतात 1% पण करत नाही. त्यामुळे सगळी दुनिया उलटी पालटी झाली भारतामध्ये लोक जॉईन करायला. तिथं मार्केट प्रचंड आहे. त्याच्यामुळं पण लोकांना त्याच्याविषयी म्हणजे आत्मीयताच नाही. त्यांना वाटतं फसवण्याचा धंदा आहे, ठगवण्याचा धंदा आहे, चांगलंच नाही. पण नाही, डीएक्सएन हे दुर्दैवानं म्हणा की आपल्या सुदैवानं म्हणा नेटवर्क मार्केटिंग मध्ये आलंय. आणि याच्यातून आपण प्रचंड श्रीमंत होऊ शकतो. पण कधी? घराघरापर्यंत पोहोचल्यावरती. सोशल व्हॉलेंटिअर जशा आपण बघितल्या ना, तुम्ही बघता की RSS ची लोक घराघरात जातात चड्डी घालून आणि प्रसार प्रसार करत राहतात. त्यातल्या किती लोकांना पैसे मिळाले? कित्येक लोक आपले वारकरी असतात, माऊली माऊली करत जातात. किती लोक मिलिनेर झाले? कोण नाही झालेला. कारण तुमची कर्म नाहीये, फक्त प्रचार नाही. मला काय मिळतं, म्हणजे मी जसा आहे तसं लोकांना डुप्लिकेट होऊन त्यांना पण पैसे मिळाले पाहिजे, असं आपण लोकांना यातनं घडवू शकतो. मग आपला कन्सेप्ट काय? एका मेंढा एका नागा एका पसार, सिंगल माइंडेड. म्हणजे डॉक्टर लिंनी जे जगाला संदेश दिलाय जसाच्या तसा. आपण एक शब्द वाचलाय की नाही बघा, भगवद्गीता जशी आहे तशी. याचा अर्थ काय हो? कृष्णाने जे सांगितलंय ना तेच गेलं पाहिजे. मला माझं डोकं लावायचं नाहीये. तसं डॉक्टर लिम जे म्हणतात ना, तो कन्सेप्ट आहे ना, आहे तसा मार्केटिंग प्लॅन मला सांगायचंय. आहे ती ट्रेनिंग मला द्यायचंय. ट्रेनरने यायचं आणि स्वतःचे जुगाड लावायचे, ते गणित भलतंच फसत जातं. त्यामुळे जसं आहे तसं करायचा प्रयत्न करा. वन ड्रॅगन कन्सेप्ट म्हणजे काय? आपला संशोधन आपलंच, कंपनी आपलीच, त्याच्यानंतर डिस्ट्रीब्युटर आपणच, कंझ्युमर आपणच. आपण कुणाच्या ताब्यात काय दिलेलं नाही. आणि वन वर्ल्ड वन मार्केट म्हणजे मी माझ्या घरातनं बसून अख्ख्या जगात बिझनेस करू शकतो. एक नोकरी करण्याकरता तुला गाव सोडावं लागलंय. एक तू 2 एकर घेतलं तर 2 एकर मध्ये तुझी अख्खी जिंदगी बर्बाद झाली, पण तू गाव नाही सोडता आलं. पण मला डीएक्सनचा एक कोड घेऊन मी अख्ख्या जगात धिंगाणा घालू शकतो. ओके, मी कोणाशी बांधील नाहीये. कुठल्या दुकानाशी, कुठल्या स्टॉक पॉईंटशी, कुठल्या एरियाशी, कुठल्या ठराविक 10, 50, 100 माणसावरती अख्खी माणसं रिप्लेस करू शकतो आपण. त्यामुळे हे व्हिजन लक्षात घ्या की अख्खे विश्वची माझे घर, हा कन्सेप्टने आपण नक्की ते वाढू शकतो. सिंगल माइंडेड म्हणजे काय? मी डीएक्सन मध्ये आलोय, आता मला डावीकडे बघायचं नाही, उजवीकडे बघायचं नाही, ना बाये देखे ना दाये देखे, पूरी तरह एक जगह केंद्रित रखे, डीएक्सन में टिके रहे. मला हाच चहा प्यायचा आहे, मला हेच टूथपेस्ट वापरायचे, हाच मला अंगाला साबण लावायचं आहे. मला तर बाकीच्या कंपन्या काय करतात, बाकीच्या गावात काय चाललंय, तिकडं काय विकतंय, ह्या कंपनीत जातो ते MLM करतो, असले अजिबात भिकार स्वप्न घ्यायची नाही. सगळ्यात महत्वाचं डीएक्सन है कि डीएक्सन, अभी हमारे पास जो कुछ है उसे डीएक्सन के साथ संजो कर रखे.
एकदा लग्न झालं ना तुझं, तू त्या घरात दिला ना, त्या घरातच धिंगाणा घालायचा. ओके, सगळ्यात मग ज्या घरात जन्माला आला ना तेच माझे आई वडील. गाव माझा आई वडील होणार आहे का? नाही होणार आहे ना. तसं ज्या कंपनीत मी आलोय ना, त्या कंपनी करता मला सर्वस्व अर्पण करायचंय. मला खायचंय, प्यायचंय, बोलायचंय, शिकायचंय, नॉलेज घ्यायचंय, डुप्लिकेट करायचंय. त्याला म्हणायचं सिंगल माइंडेड. अजिबात तुमच्या डोक्यात भरपट होता का, मला नोकरी करू का, पार्ट टाइम जॉब करू का, माझ्या हातात एक वेगळंच आहे, तिसरं अजिबात नाही. डिएक्शन आहे की डिएक्शन करत राहा. आणि इट इज अ वन ड्रॅगन, म्हणजे खुद उगाता है, खुद निर्माण करता है, खुद वितरित करताय. हे सगळं आपण करतो. बर, तुम्हाला माहितीये का, आता मला सांगा, एक दुकान टाकणारा माणूस त्याचं दुकान सोडून कुठे गेलाय का हो? शेतकरी कधी गेलाय? तुमची आई बाबांनी कधी गाव सोडलं का हो? मरेपर्यंत त्या रानात राब राब राबली, तीच म्हशी, त्याच दारान, तीच दूध काढली. काय झालं पुढं? काय नाही झालेलं. पण डिएक्शनचा कोड घेऊन तुम्ही कुठं कुठं जाऊ शकता. मग तुम्ही काय, माझं हे कोण ऐकत नाही, ते कोण ऐकत नाही, विषयच नाहीये. सोशल मीडिया तुमच्यापर्यंत आलाय. तुमच्या मुलाला मदतीला घ्या, तुमच्या मुलीला मदतीला घ्या, तुमच्या सुनांना मदतीला घ्या. फेसबुक बघा, इन्स्टा बघा, युट्यूब बघा, झूम बघा, आणि जॉईनिंग करा, प्रोडक्ट द्या. अजिबात कुठं जायची गरज नाही. पण सोशल मीडियाचा वापर करायला शिका. आता अख्खी दुनिया सोशल मीडियावरती आहे. सगळे लोक तुम्हाला सापडतात. स्टेटस बघतात तुमचे 250-300 लोक. काय घरात खाल्लं, कोणाच्या चिंकीचा बर्थडे, पिंकीचा बर्थडे, काय करा त्या बर्थडेचा. त्या बर्थडे सेलिब्रेट करायला तिला हॉटेलवरती बुक केलं का? हॉटेल अख्खं बुक करून ठेवलं का तुम्ही? सगळ्यात महत्वाचं काय आहे, तुमचा बिझनेस प्रमोट करण्यासाठी सोशल मीडिया आलाय. तुमच्या घरात काय चाललंय दाखवायला नाही आलेला. माझ्या पोराची मार्कलिस्ट घ्या आणि अख्खी जगाला दाखवा. काय करायचं मार्कलिस्ट? ते पोरग डॉक्टर करा, इंजिनियर करा, आणि त्याला बिझनेस म्हणून बनवा. सगळ्यात महत्वाचं, मला बिझनेस बिल्ड करायचा आहे. आणि 3 गोष्टी लक्षात ठेवा. मिशन 3 in 1. डिस्ट्रीब्युटर म्हणजे आपण सगळे डिस्ट्रीब्युटर आहोत. सर्व्हिस सेंटर म्हणजे स्टॉकिस्ट, आणि मॅनेजमेंट म्हणजे कंपनी. त्या तिघांचा एक दुसऱ्याच्या हातामध्ये हात असायला पाहिजे. जर डिस्ट्रीब्युटर आणि स्टॉक पॉईंट मॅच होत नाही, स्टॉक पॉईंटवर आणि कंपनीवर मॅच होत नाही, तर तुमची गाडी पुढे पळणार नाही. जसं तुम्ही जेवढ्या मोटरसायकल बघता, जेवढ्या कार बघता, जेवढं विमान बघता, काही पण बघा, त्या सगळ्या गाड्यांची चाकं गोलच असतात. चाक गोलच काय, चौकोनी का नाही? डोकं लावायचं नाही, गोल चाकच पळेल. चौकोनी टाक, डपाक बसल जागेवरती. तसंही तिघच्या तिघ स्पीड मध्ये पाहिजे कायम एक दुसऱ्याच्या. डिस्ट्रीब्युटर, सर्व्हिस सेंटर, मॅनेजमेंट आणि टीम. आणि मग तुमचे टीम वर्क. ह्या गोष्टी एकमेकांच्या हातात हात दिल्या तर तुमचा बिझनेस वाढेल. मिशन 3 in 1 ही कायम गोष्ट लक्षात ठेवा. आणि हमेशा छोटीशी सुरुवात करे. आणि मोठं म्हणायचंय तुम्हाला, डेअरिंग करा. की माझ्याकडे मोठी गाडी असेल, मोठा बंगला असेल, मला मंथली 10 लाख रुपये पाहिजे. अरे म्हणायला काय पैसे पडतं का? बडे सपने देखने का डेअरिंग करो. आणि सपने को हासिल करने के लिए खूप मेहनत करो, खूप कष्ट घ्या. मला सांगा, एखादं पोरग जर म्हटलं की मला बाबा 100%च मार्क पाडायचे, अवघड आहे का हो? नाही ना. तू खचून अभ्यास कर ना भावड्या, सगळं पाठ कर, सगळं मार्क पडतात. मला बॉडी बनवायची आहे. बनते ना बॉडी, का नाही बनत? आता बघितलं आपण राजस्थान रॉयल्स मध्ये एक पोरग 14 वर्षाचं येतंय आणि धिंगाणा घालते ना. म्हणजे तुम्हाला समर्पण की शक्ती, मला डेडिकेट व्हायचे, पोझिशन कभी भी याद न खरीदे. म्हणजे मला पीयू बनवायचे, तर मग मी स्टार एजंट झालो, लाख रुपये टाकले, मग मी डायमंड झालो. असलं नाही करायचं आपल्याला. म्हणजे डुप्लिकेट सर्टिफिकेट घेऊन डॉक्टर व्हायचं नाही. मग पेशंट हातात हँडल करता आला पाहिजे. मिलेनियर बनणार तो बस आकडून का केलं, किती लोक, किती पीव्ही, किती मीटिंग, धिंगाणा, बाकी कायच नसतं. डीएक्शन मध्ये, नेटवर्किंग मध्ये अनपढ लोक पण धिंगाणा घालू शकतात, पण शिकलेली लोक स्वतःचं डोकं लावून बाद होतात. त्यामुळे तुमचं डोकं लावायचं नाही. सरेंडर टू द सिस्टम, आकड्यावरती खेळत चालला. आणि झिरो गिअरिंग का पालन करे. म्हणजे तुम्ही जे कमवता त्याच्यापेक्षा जास्त खर्च करू नका. लोगों को आप पर एहसान न करने दे. कोणी तुमचे पैसे भरते, कोणी तुम्हाला पीव्ही टाकते, कोणाची मदत घ्यायची गरज नाही. जेव्हा माझ्याकडे असेल तेव्हा मी करल. ओके. आणि माझ्याकडे आता 1,000 पीव्ही करायची माझी कॅपॅसिटी आहे, सर मी 3,000 पीव्ही नाही करू शकत, काय प्रॉब्लेम नाही. पण तुझी कॅपॅसिटी नाही 5 मीटिंग कर, तुझी कॅपॅसिटी 50 मीटिंग करायची आहे. तू 50 मीटिंग कर ना भावड्या. तू 60 मीटिंग कर ना, 70 लोकांना भेट ना. तिथं कुठं कॅपॅसिटी आहे? कॅपॅसिटी पीव्ही करायला की नाही, पण भेटणं कॅपॅसिटी आहे का? नाहीये. निगेटिव्ह स्टॉकची अनुमती न दे. म्हणजे प्रोडक्ट मला पीव्ही बोनस येतो म्हणून मी प्रोडक्ट घेतले आणि घरात ठेवले. घरात प्रोडक्ट कशाला ठेवले तू? ते लोकांना दाखव. आणि लोगों का कर्जदार ना बने. ऋण काढायचं नाही, कर्ज काढायचं नाही, उधार मागायचं नाही, उधार द्यायचं पण नाहीये. जे जमलं त्यात करा आणि वाढवत न्या. ऑटोमॅटिक तुमची ग्रोथ व्हायला लागेल. सॉलिड प्रोफाईल, हाय इन्कम. म्हणजे मला माझा जो बायोडाटा तयार झालाय, फिजूल खर्ची से बचे, अजिबात फालतू पैसे वाया घालवायचे नाही.
मी कित्येक घरात बघितले, मोबाईलचं भाडं 1000-1500 भाडं, लाईट बिलचं किती भाडं, कुठं कुठं पैसे खर्च करताय. पैसे बर्बाद न करे. मोबाईल 25,000चा आणि 1000 पीव्ही करायला त्याला टाइम नाही. समय बर्बाद न करे. तुमचा वेळ कुठं चाललाय दररोज. मी मोबाईलवरती किती आहे, इंस्टावरती किती आहे, स्टेटसवरती किती आहे. मला काय दररोज सोमवार आला ओम नमः शिवाय पडलाच पाहिजे, चतुर्थी आली गणपती त्याच्यावर गेलाच पाहिजे. अजून काय झालं तिथं की मी अरे कशाला काय सांगतोय, तू पीव्ही कर ना तेवढ्या वेळच्या. काहीतरी लोकांना भेटायला सांग ना, लोकांना 5 कॉल कर ना. हमेशा बडा बोनस सुनिश्चित कर. या महिन्यात मी किती पीव्ही करणार, मी किती मीटिंग करणार, दररोज मी कुठं कुठं जाणार. तो वेळ तुमचा लिहायला शिका. आणि लक्षात ठेवा, आयुष्य परत परत रिपीट नाहीये. प्रोफाईल असं धिंगाणा बनवा ते तुमचं प्रोफाईल बघून तुम्हाला कुठली पण गाडी घर बांगला घेता आला पाहिजे. तो तुमच्या हाताने तुमची मेहनत लिहू शकता, तुम्ही काम करू शकता. आणि कायम लक्षात ठेवा, सकारात्मक सोच के साथ सबसे बडे बेस्ट बने. मार्केट इंडेक्स बनने का प्रयास करे. म्हणजे लोकांच्याकडे तुम्ही गेलात, तुम्ही त्यांना सर्व्हिस दिली, प्रोडक्टची माहिती दिली की वास्तवाचे काय माणूस बोलतोय राव, काय प्रोडक्ट आहे राव. मार्केट लीडर बनने का प्रयास करे. स्विगीला तुम्ही आता ऑर्डर द्या, अर्ध्या तासात प्रोडक्ट घरी येतं. तसं तुम्हाला एखाद्याने कॉल केला, सर मला पेस्ट पाहिजे, थांब जरा मला गुरुवारी सुट्टी आहे तेव्हा बघतो मी. म्हणजे गुरुवारपर्यंत हा पेस्ट कधी थांबणार का. सगळ्यात वाईट सवय त्या दिवशीच झालं पाहिजे. घंटो का काम मिनिटो में, मिनिटो का काम इमिजिएटली. कॉल करा, भेटा, पाठवा, काय पण करा, पण त्याला चेकमेट जागेवरती मारायचा. नंबर 1 बनने का प्रयास करे. आजच्या दिवसात 1 तारखेला मी पीव्ही करतो, 4 लोकांना मी भेटतो, संध्याकाळी लोकांना मी माहिती देतो. आणि लोकांना सपोर्ट करायचा आहे त्यांची स्वप्न पूर्ण व्हायला. तुमचे पीव्ही करण्यापुरते लोकांच्याकडे जाऊ नका. स्वार्थी बनणं सोडा. लोकांचे 1000 पीव्ही करण्याकरता तुम्ही मेहनत घ्या. त्याला 3000 पीव्ही करण्याकरता मेहनत घ्यायला लावा. त्याला बोनस कसा वाढेल त्यासाठी मेहनत लावा. डीएक्सएन समस्याओं को चुनौती के रूप में देखता है. तुम्हाला प्रॉब्लेम आला, तुम्हाला कोण सपोर्ट करत नाहीये, सपोर्ट करत नाही, बायपास दुसरीकडं. लोक हो म्हणत नाही, बायपास तिसरीकडं. तुम्हाला जिथं मिळेल तिथून रस्ता काढायचा आहे, पण मला पुढे जायचंय. माझी गरिबी आड आली नाही पाहिजे, माझं शिक्षण आड आलं नाही पाहिजे, मला कसं बोलायचं आड नाही आलं पाहिजे. फक्त जाऊन लोकांना सांगा, चुनौती आपका सच्चा साथी आहे. ज्याला जास्त प्रॉब्लेम असतात ती पोरं चांगली शिकली. आता आमच्या घरी 10वी पर्यंत लाईटी नव्हत्या. ओके, आई वडील अडाणी होते, आम्ही शिकलो का नाही शिकलो. आता तुमच्या घरी लाईटी आल्या, फ्लॅट आला, बंगला झाला, आई वडिलांनी सगळं दररोज शाळेत गेला, लिहून काढलं. आता सगळं शाळा पण करायची का त्याच्याबरोबर, नोकरीला पण जायचं का. ओके, लग्न झालं तुझ्या गावाला जाऊन राहायचं का. अरे काय करताय काय तुम्ही. सगळ्यात महत्वाचं, ज्याच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम भरपूर असतात ना, तो जास्तीत जास्त मोठा होत जातो. मुलांना मुलांचे प्रॉब्लेम हँडल करू द्या, तुम्ही तुमचे प्रॉब्लेम हँडल करायला घ्या. आणि जे लोक अडचणीत आले त्यांना मदत करा. डीएक्शन चुनौती को अवसर के रूप में देखता है. प्रॉब्लेम आले, प्रोडक्ट मिळत नाही, आता करोना आलाय सांगलीमध्ये, आपल्याकडे उद्या करोना येईल, मग काय करायचं. नोकरी कंपनी बंद झाली, दुकान बंद करायला सांगितलं, डॉक्टर दवाखाना बंद केला, कोण मदत करेल. फक्त एकच, डीएक्सएन. त्यामुळे डीएक्सएन ला सपोर्ट करा, डीएक्सएन तुम्हाला सपोर्ट करेल. बडी चुनौतियों की ओर लपके और बडा रिटर्न पाहिजे. जेवढा मोठा प्रॉब्लेम तेवढी मोठी अपॉर्च्युनिटी. ऑनलाईन जॉईनिंग, ऑनलाईन प्रोडक्ट डिलिव्हरी, ऑनलाईन मीटिंग, सगळं काय करू शकता. 9 वाजता मीटिंग देवकर सरांनी शेअर केली, 10 लोकांना सांगा ना बघायला. तुम्ही स्वतः बघायला बसा आणि ऑटोमॅटिक त्यातनं वाढायला गेलं. उद्या तुम्हाला पण झूम मीटिंग फ्री घेऊ शकता 40 मिनिटाच्या. तुम्हाला कोण नाही म्हणलंय. पण तुमचा प्रॉब्लेम काय, माझा मोबाईलचा रिचार्ज संपला, चार्जिंग करून ठेवा. सगळ्यात महत्वाचं, पॅकेज मोठं मारा. पण मोबाईल चालू राहायला पाहिजे, लोकांना नेऊन दाखवा. आणि एक लक्षात ठेवा, आपण अनेक लोकांना डिसिजन सांगू, तसं आंब्याला मोहर लय लागतो आणि मग सगळा मोहर गळून जातो. आणि मग ठराविक आंबे जे राहतात, आंबे ते झाडावरती राहतात ज्या आंब्यात ताकद आहे त्या झाडाला धरून ठेवायची. तसे लय लोक डिसिजन मध्ये येतील, निम्मे अर्धे गळून जातील, पण डायमंड थोडेच होतील. डायमंडचे क्राऊन डायमंड अजून थोडे होतील. त्याचे सिलेक्टेड क्राऊन अँबॅसेडर का जातात, मी टिकून राहिलो, मी वाढलो, मला ते करायचंय. त्यामुळे डीएक्सनच्या प्रोडक्ट भरभरून खा, तुमची हेल्थ मेंटेन करा, लोकांना सांगायला सुरुवात करा आणि सिस्टम का निर्माण करे. सगळ्यात महत्वाचं, डीएक्सन का ट्रेनिंग मॉड्यूल शिके. आता मी तुम्हाला डीएक्सनचं कल्चर शिकवतोय. डीएक्सनची सवय काय, डीएक्सनची सवय 1 तारखेला पीव्ही करणे, प्रोडक्ट खाणे, प्रोडक्ट बद्दल बोलणे. आणि आपण कोणालाही कोणाचाही ओरबडायला शिकवत नाही, जास्त पैसे टाकायला सांगत नाहीये. फक्त तुमच्या घरातली टूथपेस्ट बदला, साबण बदला, चहा बदला, स्पिरुला बदला. आणि सगळ्यात महत्वाचं की तुम्ही बदललं की नाही, तर बदललं का बदललं, तर मला काय फायदा झाला आणि हे बदलण्याचा काय फायदा होतो. त्याला मेंबर करायचंय, तुम्हाला जॉईन करायचंय. पण जॉईन होत नसेल तर एमआरपी प्रोडक्ट द्या, आपण ते देऊ शकतो. डीएक्सएन सोने की खान है.
त्यामुळे तुम्हाला प्रचंड मोठा होता येतं. याच डीएक्सन मधनं काय लोक 1 करोड रुपये बोनस घेतात, काय लोक 10 लाख रुपये बोनस घेतात, आणि काय लोक 1000 PV करायला सुद्धा रडतात. बघा, ही गोष्ट आहे सगळ्यांची. मग असं का झालं? तर डीएक्सन त्यांना कळालं. आम्हाला का कळत नाही? आम्ही समजून घ्यायला वेळ देत नाही, पुरेशी मेहनत करत नाही. ती मला वेळ द्यायची, मेहनत द्यायची. आणि 4 आधारस्तंभ आहेत आपल्या कंपनीचे. कंपनी स्टॅबिलिटी आहे. गेली 30 वर्ष अख्ख्या जगामध्ये कंपनी काम करते. प्रोडक्टची क्वालिटी 1 नंबर आहे. डॉक्टर लिन प्रोडक्टच्या क्वालिटीमध्ये कधीही कॉम्प्रोमाइज करत नाहीत. हाय रिटर्न, रिटेलिंग 25%, 71% आपण बोनस मार्केटिंग प्लॅन वाटतोय. विश्व स्तर का सबसे बडा नेटवर्क. एवढं सगळं असताना झंडूबाम कंपन्यामध्ये तुम्ही का काम करता? आणि त्या कंपन्या वाईट नसतात, पण तुम्हाला एवढं जर तुम्हाला गुगलमध्ये जर कामाला घेत असतील, तर तुम्हाला छोट्या आयटी कंपनीत काम कशाला करायचंय? एमआयडीसीत काम का करायचंय? वर्कशॉप का चालवायचंय? दुकान का टाकायचंय? तुम्हाला डीएक्सन बोलवतोय ऍज अ एंटरप्रेनर, ऍज अ ओनर, ऍज अ बिझनेस पार्टनर. तर मला का यायचं नाहीये? सगळ्यात महत्वाला, नोकरीमध्ये काय इंटरेस्ट आहे? 10,000 महिना, 15,000 महिना, 20,000 महिना, घाम गाळेपर्यंत म्हातारा पण काम करणार, पुन्हा हाकलून देणार. पण डीएक्सन मध्ये मी आलो तर मला 1 लाख मंथली येतील, आणि कंपन्यासारखे मी किती लोकांना कनेक्ट करू शकतोय ते बघा. आणि मग ना पार्ट टाइम करे ना फुल टाइम करे, ऑल टाइम, उठल्यापासून झोपेपर्यंत धिंगाणा, झोपता झोपता पण धिंगाणा. सगळ्यात महत्वाचं, डीएक्सन बिझनेस हर समय करे. म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्हाला करता आला पाहिजे. लोकांना तो सांगायचा, एसटीत बसला, बाजूला बसला, तसं बोलत राहा, लोकांशी करत राहा. आणि 30 साल नोकरी करण्यापेक्षा 3 वर्ष द्या ना डेडिकेशननी. आणि 3 वर्ष कशी द्यायची? नोकरी सुटल्यावर 2 तास 3 तास. मला आज तागत कळलं नाही. मी 8 वर्ष फक्त नोकरी केली आणि धिंगाणा केला, कंपनी सोडली. पण लोकांना कळत का नाहीये? अरे, तुमच्या समोर देवकर सर आहेत, तुमच्या समोर प्रवीण सर आहेत, त्यांनी कंपन्या सोडल्या, फुल टाइम उतरले. आणि प्रवीण सरांचा पगार 70,000 रुपये होता, माझा पगार तर 32च होता, प्रवीण सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये होता. ही लोक जर फुल टाइम आणून अजूनही काम करतात, तर तुम्ही नोकरी वाईट नाहीये, ती करा. पण ती तुम्हाला नोकरीच ठेवेल, वेगळं काय करणार आहे? ती करत करत तुम्हाला 2-3 वर्षामध्ये मजबूत पैसे येतील, आणि मग तुम्ही निर्णय घ्या. जेव्हा मी पॅसिव्ह इन्कम डिसाईड करू, म्हणजे माझ्या नंतर घराचं काय, माझी कंपनी बंद पडल्यावर माझं इन्कम कुठनं येणार आहे? आता मी आयटी कंपनीतली काय पोरं बघतो, अचानक कंपन्या त्यांना काढून टाक, रिसेशन येतं, ते घर घेऊन ठेवतात 1 कोटीचं, आणि त्यांचा घराचा हप्ता असतो 3-4 लाख रुपये महिना. आणि मग काय करणार ते? कसे काय देणार? आणि मग फ्लॅट विकून जातात. बडा पॅसिव्ह इन्कम, हेल्थवाला इन्कम, म्हणजे तुम्हाला म्हातारपणासाठी पैसे मिळतात, फॉरेन ट्रिप मिळतात, प्रलय मिळतोय, तब्येत चांगली राहते, प्रोडक्ट मजबूत खाते. त्यामुळे एक मॅरेथॉन रनर तुम्हाला बनायचंय. मॅरेथॉन रनर म्हणजे काय? मी 15 किलोमीटर शर्यत पाळण्यामध्ये भाग घेणार, आणि गावात काय चाललंय, झाडाखाली काय चाललंय, कुठं सरबत पाचतायत बघत बघत 15 किलोमीटर पळणार. मी संध्याकाळपर्यंत पळणार. सकाळी 8 वाजता पळायला सुरुवात करणार, संध्याकाळी 5ला पोहोचणार. पण मी 15 किलोमीटर जाणार म्हणजे जाणार. त्याला म्हणतात मॅरेथॉन रनर. दमछाक करायची काही गरज नाही. जे माझ्या टप्प्यावरती चाललंय, 2002 मध्ये काय कमवलं, 3 मध्ये काय कमवलं, 4 मध्ये काय कमवलं, तशा तुमच्या लाईफ एक मॅरेथॉनची शर्यत आहे. म्हणजे तुम्ही शाळा शिकणार, तुमचं वयात येणार, तुमचं लग्न होणार, तुम्हाला 2 मुलं होणार, तुम्हाला एक घर घ्यावं लागणार, एक कार घ्यावी लागणार, मुलं चांगली शिकवायला लागणार. हे करताना आनंद आहे का? एन्जॉय आहे का? हे जर्नी तुमचा जो सुखकारक आहे का? रडत अवघड आहे राव, होत नाही राव, अरे काय? सगळ्यात महत्वाचं तुम्हाला ते करायचंय. आणि पुरे जर्नी के दौरान आसपास की खूप सरती के मजे लो. काय काय चाललंय ते मी सगळं एन्जॉय करत गेलो. आणि मग यात्रा की दूरी और लक्ष्य को प्रेशर मत बनने दो. अरे, मला सीए व्हायचंय, अरे मला एवढे पीव्ही करायचे, ते नंतर आपोआप होईल. दररोज अभ्यास केला की मार्क पडतात शेवटच्या परीक्षेमध्ये, एवढं लक्षात ठेवायचं. दररोज मिटिंग अटेंड केल्या, दररोज प्रॉस्पेक्टिंग केलं, तर पीव्ही करायची टेन्शनच घ्यायची गरज नाही. त्यामुळं वाकडेवाडीची मिटिंग अटेंड करा, निगडी स्टॉकॉनची अटेंड करा, कात्रज स्टॉकॉनची अटेंड करा, तुम्ही मिटिंग द्या. हे सगळं करता की तुम्हाला लक्षात पण येणार नाही तुम्ही कधी टीएसआयपी क्वालिफाय झाला. सफलता एक लक्ष्य नाही, बल्कि जर्नी आहे. आरोग्यात, आयुष्यात मोठं होणं, सक्सेसफुल होणं, हे फक्त टार्गेट नसायला पाहिजे, आपोआप आपोआप होत गेलं पाहिजे. ते सगळं काय घडू शकतं. पण एक लक्षात ठेवा, तुम्हाला एन्जॉय घ्यायचा आहे. आणि मग यदि आपका विश्वास है, आप सब कुछ कर सकते हैं. कम्फर्ट झोन में ना आजीये. माझा लय पगार चांगला आहे, आता कामावरनं 7 वाजता आलो,
आणि आता पाऊस लय पडतो, मग मी कुठं जायचं? अरे पाऊस पडतोय, कॉफीची पुडी घेऊन जा ना शेजारच्या घरामध्ये. पाऊस पडला तुला पण निघता येणार नाही, ते पण कुठं जा म्हणत नाही. कॉफी पाजायची मस्तपैकी, गप्पा मारून यायचं. बेस्ट पाने के लिए गुड़ की आदत छोडनी होगी. गुड़ की आदत म्हणजे काय? बेस्ट पाने के लिए आत्ता जे मला चांगलंच पाहिजे, असंच व्हायला पाहिजे तसं नाही. जे आहे त्यात स्वीकार करा आणि मग ते करत चला. खुद सो कोई बाउंड्री लाईन मत लगाय. मी एवढ्याच वाजता फिरणार, तेवढेच वेळ घरात जाणार, तेवढाच वेळ काम करणार. तुला काय नोकरीला ठेवलाय का? तू बिझनेसमन बनायला आलाय ना. शेतकरी म्हणतो का 5 वाजताच रानात घरी जाणार? अरे 7 पण वाजतील, 8 पण वाजतील, रात्री 1 वाजता पण पाणी धरतो तो. ओके. हलर रात्री 9 वाजता कणसं गाळायला जातो. तुम्हाला तुमच्या कंपनीत काम करायचंय, मी कधी किती वेळ काम करू शकतो. जो आपस में नहीं हो सकता उसमें ज्यादा समय बर्बाद मत करो. जो म्हणजे जो तुमच्याशी कनेक्ट होत नाही, जो डिएक्शनचे प्रोडक्ट घेणार नाही, तुम्हाला हो म्हणत नाही, तिथं तुमचा वेळ अजिबात खर्च करू नका. सीखना कभी बंद मत करो. दररोज शिकत जा नवीन नवीन नवीन. आणि सगळ्यात महत्वाचं, शिक्षा में समय और पैसे का निवेश कीजिए. कधी 50 रुपयाची मीटिंग लावली, मीटिंगला जा. कधी सांगितलं रेसिडेन्शियल कॅम्प लावलाय, त्या कॅम्पला 2,000 रुपये भरा. शिक्षण घ्या. तुमच्या पोरांच्या करता आता किती पैसे भरताय? 11-12वी 5 लाख रुपये पर इयर. आणि किती पैसे जाणार आपले? 25 लाख 30 लाख रुपये जाणार. तिथं म्हणला का अरे पैसे लावायचे? अरे डिएक्शनला तुला 5,000 रुपये पीव्ही करायला सांगतोय. 5 लाख महिना कमवू शकतो तू. कधी येणार तुमच्या डोक्यामध्ये? आपण पोरांना 20-20 लाख खर्च करणार आहे. मग एवढं खर्च करेपर्यंत 5,000 रुपये दर महिन्याला मी लावले असते, मी प्लॅन केला असता, तर रोशन घेतो, कुंदन घेतो, अशा आपण का नाही घेऊ शकत पैसे? आपण पण घेऊ शकतो. खराब आदतें छोड़िए. नो टाइम नो मनी सिंड्रोम से बाहर. पैसे नाही, वेळ नाही, अशी जी लोक असतात ना, ही आजार खाती लोक आहेत, भुताटकी लोक आहेत, ती त्यांना सोडून द्या. जो म्हणतो ना माझ्याकडे भरपूर वेळ आहे आणि मला काहीतरी बनायचंय, त्यालाच मोठं व्हायचंय, माइंडसेट त्याचा चांगला आहे. आप हमेशा अपने ऊपर विश्वास रखिए की एक दिन आप जरूर सफल हो जाएंगे. होणारच आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, कम्फर्ट झोन से बाहेर या आणि एका जागी लॉक होऊ नका. नवीन नवीन जागा शोधा आणि कम्फर्ट झोन मधनं बाहेर पडा. जी लोक भित्री असतात, आयुष्यात काहीच करू शकत नाही. भित्र्या लोकांनी करिअर कधी केलेलं नाही. खेळाडू निडर पाहिजे. सगळ्यात महत्वाचं, शिक्षक निडर पाहिजे. तुम्ही निडर पाहिजे. घाबरला त्याचं काय होऊ शकत नाही. डरपोक, संशय, भित्रे काही कामाचे नाहीत. निडर व्हा. काम चांगलं चांगलं करायला सुरुवात करा. एक रंग के पक्षी एक साथ उडते हैं. पॉझिटिव्ह लोकांच्या संपर्कात राहा आणि तुम्ही पॉझिटिव्ह बना. सगळ्यात महत्वाचं एक गोष्ट लक्षात ठेवा की इथं काय लिहिलंय, खुद को कोई बाउंड्री लाइन मत बनाइए. आपको ऐसा लगता है कि आप कभी सफल नहीं हो सकते, तर ते नाही हो सकते. हो सकते तर पक्का हो सकते. त्याच्यामुळे तुमच्या मनात असं कधी येत असेल ना, मी शिकलो नाही, मी गरीब आहे, मला चांगलं बोलता येत नाही, मी लीडर नाही. सर तुम्ही खूप छान बोलता. इगो ठेवायचा नाही. जे येत नाही ते सरळ सांगायचं, मला येत नाही, मला जमत नाही, मी कसा बोलून काय हो. दादा कोंडके मोठा झाला, निळे भोले मोठा झाला, अशोक सराफ मोठा झाला. आताची पोरं काय होत नाही हो? ऍप्स बनवतो, बायसेप करतो, कंपनीत जातो, आणि का त्याला कोण हिरो घेत नाही? नॅचरल पाहिजे ना. सगळ्यात महत्वाचं, नॅचरल जसं आहे तसं वागा. सगळं काय घडायला लागेल हे आपण नक्की करू शकतो. आणि तुम्ही प्रत्येक जण मोठं होऊ शकता. अजिबात घाबरायची काही आवश्यकता नाही. आणि कायम सीखने की आस कभी ना छोड़े. अपनी बुरी आदतों को अच्छी आदत में बदले. डीएक्सन रियल लाईफ के लिए शिक्षित करता है. तुमचा वेळ आणि तुमचं शिक्षण अजिबात बंद करू नका. जे जे तुम्हाला चांगलं करणं शक्य आहे ते करत चला. डीएक्सन तुमची काळजी नक्की घेईल. त्याच्यामुळे तुम्ही काय देता तसं डीएक्सन तुम्हाला रिटर्न द्यायला लागेल. थँक्यू अँड कम ऑन डीएक्सन. झाली रे माझी, झाली मीटिंग झाली.